नमस्कार, जय हिंद मित्रमैत्रिणींनो. गोदी मीडिया आणि मोदी शहा यांचा जो सोशल मीडिया आहे, भाजप RSSचा IT सेल यांच्यामार्फत मुस्लिम ख्रिश्चन यांच्या विरोधामध्ये विष ओकलं जातं हे जाहीर आहे. परंतु हा गोदी मीडिया आता आदिवासी नेत्यांना टार्गेट करून आदिवासी समाजाबद्दल सुद्धा अशा प्रकारचा जाहीर विषमतावादी विषारी असा प्रचार याने सुरू केलेला आहे. आणि याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे झारखंड मुक्ती मोर्चाचे जे हेमंत सोरेन आहेत, ज्यांनी आत्ता राजीनामा दिला आणि ज्यांना EDने अटक केलेली आहे, यांच्या विरोधामध्ये ज्या पद्धतीने गोदी मीडियाने एक रान उठवलं होतं की हे ॲब्स्कॉन्ड झालेत, पळून गेलेत, सापडत नाही आहेत, आणि त्यांना अटक केल्यानंतर झी TVचा पूर्वीचा पत्रकार आणि आता जो आज तकमध्ये आहे सुधीर चौधरी, याला सुधीर तिहाडी म्हटलं जातं, कारण याने एका स्टिंग ऑपरेशनमध्ये याला पैसे घेताना पकडलं गेलं होतं आणि त्याला तिहार जेलमध्ये ठेवलं गेलं होतं. तर हा कायम BJPच्या फेवरमध्ये, मोदींच्या फेवरमध्ये, RSSच्या फेवरमध्ये बोलणारा असा अत्यंत विषारी आग ओकणारा असा पत्रकार आहे. याने झारखंड मुक्ती मोर्चाचे जे सर्वेसर्व आहेत आताचे, हेमंत सोरेन यांच्या विरोधामध्ये असं स्टेटमेंट केलं की आता त्यांना अटक झालेली आहे आणि आता त्यांना प्रायव्हेट विमानांमधून, लक्झरी कार्समधून, लक्झरी बंगल्यातून अशी ऐशोआरामाची सवय झालेली आहे. मात्र त्यांना जेलमध्ये जावं लागतं आहे. त्यामुळे त्यांना 30-40 वर्षापूर्वी जसं ते आदिवासी असताना राहत होते, जंगलात राहत होते, त्याचा आता अनुभव घ्यावा लागेल आणि हे त्यांच्यासाठी खूप मोठं एक अडचण असेल, अशा पद्धतीचं, अशा अर्थाचं त्यांनी वाक्य बोललं आहे. आणि याच्यावर संपूर्ण देशात आता आदिवासी संघटना, जे सजग लोक आहेत ते रिॲक्ट करत आहेत, विरोधकही रिॲक्ट करत आहेत की आदिवासी समाजाच्या लोकांनी मोठं व्हायचं नाही का? त्यांनी विमानातून फिरायचं नाही का? त्यांनी लक्झरी कार्समधून फिरायचं नाही का? त्यांच्याकडे पैसा आणि आराम असू नये का? त्यांनी प्रगती करायची नाही का? आणि त्यांनी मग 30-40 वर्षापूर्वी जे जंगलात राहणारे, खडतर आयुष्य जगणारे जे जंगली लोक आहेत, त्याचा आता त्यांना पुन्हा अनुभूती घ्यावी लागेल, अनुभव घ्यावा लागेल. म्हणजे आदिवासी हे जंगली लोक आहेत, त्यांनी हे करणं काही बरोबर नाही, हे करणं म्हणजे पाप आहे आणि आता ही विल गो बॅक टू हिज ओल्ड स्टेट, अशा पद्धतीचं द्वेषपूर्ण वाक्य त्याने सुधीर चौधरी याने उद्गारलं आणि त्याच्यामुळे त्याच्यावर रांचीला आता FIR दाखल झालेला आहे SC/ST अॅट्रॉसिटी प्रिव्हेन्शन ॲक्टच्या अंतर्गत. तर मित्रांनो, ही टिपिकल RSS BJPची विषमतावादी विषारी जी विचारसरणी आहे, तिचा अतिरेक आपल्याला गोदी मीडियामध्ये दिसतो आहे आणि तो जाहीर आता प्रकट होतो आहे. पूर्वी फक्त पाकिस्तान, मुस्लिम याच्या नावाने ते मुसलमानांना टार्गेट करत होते. आता त्यांनी पुढचा टप्पा हा आदिवासी नेत्यांकडे, आदिवासी लोकांकडे वळवलेला आहे. आणि जसं आदिवासी, दलित, मायनॉरिटी यांना तुच्छ लेखलं जातं मनुवादामध्ये, तो त्यांचा मनुवादी, ब्राह्मणवादी अजेंडा आता या मीडियातले जे होस्ट आहेत, सुधीर तिहाडीसारखे, आणि त्या बाकीच्या ज्या त्यांच्या सगळ्या प्रिन्सेस आहेत, गोदी मीडियातल्या प्रिन्स आहेत, या सगळ्यांच्या तोंडून आता आपल्याला दिसतो आहे. तर हे RSSने पसरवलेलं जे विष आहे त्याचाच हा परिणाम आहे, बाकी काही नाही आहे. आणि आपल्याला येणाऱ्या काळामध्ये पुन्हा दिसेल, जेव्हा जाट आंदोलन झालं तेव्हा जाटांच्या विरोधामध्ये हा गोदी मीडिया आणि सोशल मीडिया व्यक्त होत होता, काँग्रेसच्या विरोधामध्ये व्यक्त होतो, गांधीजींच्या विरोधात हा सोशल मीडिया व्यक्त होतो, काही वेळा मीडियामध्ये देखील त्यांच्या विरुद्ध प्रोपगंडा चालतो, मेन मीडियामध्ये. तसा आता आदिवासींना टार्गेट केलं आहे. हळूहळू हे सगळे त्यांच्या विरोधात जे जातील त्यांना असेच टार्गेट करत राहणार आणि मनुवादाचा, ब्राह्मणवादाचा हा फक्त प्रचार करणारा मीडिया आहे. मोदींचे गाणे, भाजपचे गाणे, RSSचे गाणे आणि विरोधकांना, जे इथले मूलनिवासी आहेत, त्यांना असं तुच्छतेने लेखण्याचं काम हा मीडिया आता करू लागलेला आहे. तेव्हा सावध व्हा मित्रमैत्रिणींनो. जय हिंद.